तर मित्रांनो बघा, हे सीएससी सेंटर आपल्याला कशा पद्धतीने ओपन करायचं, यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट लागतात, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, सीएससी सेंटरसाठी जागा आपली स्वतःची लागते का भाड्याची असेल तर चालणार आहे, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत मी या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला अन्य कोणताही व्हिडिओ पाहण्याची निश्चितच गरज पडणार नाही. नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, ज्या मित्रांना सीएससी सेंटर घ्यायचं आहे, म्हणजेच काय तर आपलं सरकारचं जे काय अधिकृत सेंटर आहे, ज्या मित्रांची हे अधिकृत सेंटर उभारण्याची इच्छा आहे, अशा मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ही बातमी मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी आहे. जसं सातारा जिल्ह्यासाठी सीएससी सेंटर नवीन ओपन करण्याची परमिशन देण्याचं सुरू झालेलं आहे, त्याच पद्धतीनं अन्य जिल्ह्यांचंही लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट करा. तुमच्या जिल्ह्याचं सीएससी सेंटर कधी सुरू होणार आहे, याबाबतचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून येऊन जाईल. तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, खूप सगळे विद्यार्थी असतील, मित्र असतील, हे आपले व्हिडिओ पाहत असतात परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तरी माझी एक विनंती आहे, तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहते, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे. बघा, माही सेवा केंद्र ज्या गावामध्ये सुरू करायचे आहेत सातारा जिल्ह्यामधील, त्या गावांची यादी देखील तिथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर बघा, हा एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा जो आहे तो सातारा जिल्ह्यासाठी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्या गावांमध्ये अधिकृत माही सेवा केंद्र किंवा आपले सरकारचं जे काही केंद्र आहे ते सुरू करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. आलं का लक्षात? बघा, अर्जाचा कालावधी तर देण्यात आलेला आहे 4/3/2025 पासून ते 20/3/2025 पर्यंत हे अर्ज आपल्याला सातारा जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे satara.gov.in या वेबसाईट वरती देखील अर्जाचा नमुना आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा हे कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे, जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा, कुल कायदा शाखा येथील सेतू संकलनाकडे हा जो काही अर्ज आहे तो अर्ज आपल्याला मिळणार आहे, हे इथं लक्षात घ्या. अर्ज जे स्वीकारण्याचं ठिकाण आहे तो देखील तुम्हाला इथं ऍड्रेस देण्यात आलेला आहे. अर्ज तुमचे कधीपासून बघा, 4/3/2025 पासून ते 21/3/2025 पर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ ही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. सकाळी 9:45 वाजल्यापासून संध्याकाळी 5:15 पर्यंत तुमचे जे अर्ज आहेत ते त्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. आणि याची जी काही पात्र अपात्र जी यादी आहे ती बघा कधी मिळणार आहे, 9/4/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती आणि ही जी काही सातारा जिल्ह्याची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती देखील ही जी काही पात्र अपात्रची यादी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या. आणि आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे. त्यासाठीचा इथं कालावधी दिलेला आहे 11/4/2025 ते 30/4/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, प्रतिज्ञापत्र जे आहे ते तिथं केलं जाणार आहे. आणि आपल्याला इथं प्रसिद्धीची तारीख बघा पुन्हा एकदा, 9/4/2025 ही काय आहे, पात्र अपात्र अर्जाच्या प्रसिद्धीची तारीख आहे. आता आपल्याला ही जी काही जाहिरात आहे यासाठीचा अर्जाचा फॉर्मॅट बघा कशा पद्धतीने आहे. इथे तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे. मित्रांनो, या अर्जाचा जो नमुना आहे त्याची जी काही पीडीएफ आहे ही मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे तुम्हाला अर्ज भरताना बघा कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे. तुमचा मोबाईल क्रमांक लागणार आहे, ईमेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या वार्डामधून आहात त्याच्या देखील तिथं डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा तुमचा पूर्ण पत्ता वगैरे तिथं लागणार आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि संगणकीय पात्रता कोणती असणार आहे, 10वी 12वी पदवी
किंवा उच्च शिक्षित असाल तुम्ही तर ते सर्व डिटेल्स लागणार आहेत. MSCIT लागणार आहे. त्याचबरोबर DOE, ACC किंवा NEILIT हे जे काही कोर्स आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॉम्प्युटरचे कोणते कोर्स केले असतील तर त्याच्या इथं डॉक्युमेंट लागणार आहे. यापूर्वी तुम्ही जर माही सेवा केंद्रासाठी अर्ज केलेला असेल आणि केंद्र मंजूर झालेला असेल तर त्याची माहिती द्यायची आहे. जर समजा तुम्ही नव्याने करणार आहात तर त्यासाठी तुमच्याकडे CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असल्याचा क्रमांक असणं आवश्यक आहे. तो क्रमांक इथं टाकायचा आहे. तुमची जागा स्वतःची आहे किंवा भाड्यानं आहे त्याची इथं माहिती द्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे संगणक किती आहे, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक यंत्र आहे का याची देखील तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला बँकेची जे काही व्यवहाराची संख्या आहे ते देखील इथं द्यायचे आहे मित्रांनो. त्याचबरोबर बघा अर्जदाराचे नावे संग्राम केंद्र असल्यास त्याची इथं माहिती द्यायची आहे. अर्जदाराचे नावे संग्राम केंद्र नसल्यास त्या ठिकाणी इथं माहिती द्यायची आहे. ही सगळी माहिती त्याचबरोबर तुमच्या शैक्षणिक प्रमाणपत्र, कॉम्प्युटरचे प्रमाणपत्र, मागील 6 महिन्याचे B2C जे काही व्यवहार झाले असतील त्याची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, जागा मालकीच्या हक्काचे असेल तर त्याचं सगळे डॉक्युमेंट्स, भाड्याचे असेल तर भाडे करार, बँकेचे पासबुक, कार्यान्वित असलेले जागेच्या आतील बाहेरचे फोटो, चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र हे संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलं पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, स्वतःची साईन करायची आहे. स्वतःची साईन करून हे सर्व डॉक्युमेंट ह्या अर्जासोबत जोडायचे आहेत. हे मित्रांनो लक्षात घ्या. त्याचबरोबर काय अटी शर्ती तर देण्यात आलेल्या आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता. मित्रांनो या सगळ्या अटी आणि शर्ती वाचत बसलो तर आपला हा व्हिडिओ मोठा होईल. याची जी काही सर्व PDF आहेत त्या सर्व PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता किंवा सातारा जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे अधिकृत satara.gov.in या वेबसाईटवरूनही तुम्ही या सर्व PDF डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो बघा अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.